नमस्कार मंडळी, हे बघा आम्ही मॅडमकडे आलोय. आधी तुम्हाला गुलाबाचं झाड दाखवते. तिचं गुलाबाचं झाड आलेत ना. किती छान फुलं आलेत. आम्हाला दीड महिना झाला आलो होतो तेव्हा एकदम कळ्या होते. हे पहा पूर्ण झाड लदलंय. हे बघा लयच कळ्या आल्या. फुलं पण इतके कळ्या जास्त आलेले याला. इथं आहे कारल्याचं झाड. कारल्याला पण किती हे आलेले कारले. कारल्याला पण भरपूर कारले आले. ते कारले पानं कमी कारले जास्त दिसू राहिले. आंबे आंबे आता पिकतील आंबे. केशर आंबा आहे केशर. आता माहिती आंबे. पुदिना पण आला इथं. पुदिना 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 मॅडमने भरली. कांद्याची चाळ भरून ठेवली. तिकडे मॅडम काय करते काय माहिती. खत पांगवती वाटतं. खत घेत नाही त्यांनी. हे पहा लिंबाला पण लिंबून येऊ राहिले. फुलाचा वास पण लय मस्त येत राहतो. मॅडम खत पांगवते आज. आणि शाकल काय करतो काय माहिती. मॅडम तिथं काय हे करतो काय. सुट्ट्याला आला काय तू. तेव्हा त्या आंब्याला सुद्धा इतके आंबे दिसत. लांबूनच आंबे चमका देत. हे पहा मॅडमचे कांदे काढून झाले. मॅडमनी नांगर मारून हे पहा लागले धिंगाणा करायला. नांगट काढून लगेच खत आणलंय. खत पांगू राहिलेत सार्थक आणि मॅडम. हे पहा हे आलाय. उद्याची सुट्टी आहे पण उद्या शाळेमध्ये जायचंय. 14 एप्रिल साजरी करा. अरे पडतात ना. अरे पडतात. पहा लागले धिंगाणा करायला हे दोघं. अरे पडत ते बाय. अरे पडतात ना. मागच्या वेळेस आम्ही मॅडमने नांगटी काढली होती ना तेव्हा यश भैया सार्थक आणि पायल होती का. पायल या तिघांनी टेप लावून इतका धिंगाणा केला होता. त्यांच्या भाषेमध्ये जश्न. 9-10 वाजेपर्यंत नाचत होते. पाय यांचा धिंगाणा. पाय अरे पडतात ना. ते धिंगाणाच करत राहतील. जाऊ द्या. हे पहा आलो बसलोय थोडा वेळ. आता लगेच जायचंय कारण की लय टाइम झालाय. मी हळूहळू चालणार आहे. लागलं का. काय सर्च केलेलं आहे. मॅडमला खत पांगू पांगू घाम आलाय. त्यांचं खत पांगवणं चालूच राहील. थोडा वेळ बसतो आणि जातो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.